आपण असे घडलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वीचा परिसर अभ्यास भाग 2 पाहत आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं इतिहास म्हणजे काय. आज आपण पाठ 2 इतिहास आणि कालसंकल्पना पाहत आहोत. तर चला तर सुरू करूया. काळाची विभागणी आणि कालरेषा. काळ समजावून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. काळ अखंड असतो, पण आपल्या सोयीसाठी आपण त्याचे विभाजन करतो. काळाचे विभाजन आपण कोणत्या उद्देशाने आणि कोणत्या पद्धतीने करतो यावर काळ समजावून घेण्याच्या पद्धती अवलंबून असतात. उदाहरणार्थ, सूर्योदय झाला की आपण म्हणतो दिवस उजाडला. सकाळ झाली, सूर्यास्त झाला की आपण म्हणतो दिवस मावळला. संध्याकाळ झाली, दिवस मावळून संध्याकाळ झाली की थोड्याच वेळात अंधार पडून रात्र होते. म्हणजे आपण काळाचे विभाजन दिवस आणि रात्र या 2 घटकामध्ये केले, असा त्याचा अर्थ होतो. आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या आसाभोवती फिरते, तसेच ती सूर्याभोवतीही फिरते. सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. सूर्यकिरणापासून सतत प्रकाश मिळतो. तरीही आपल्याला मात्र फक्त दिवसा प्रकाश दिसतो आणि रात्री अंधार. हे कसे घडते? पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत असताना तिचा जो पृष्ठभाग सूर्यासमोर येत राहतो तिथे उजेड होत जातो. तो भाग सूर्यासमोरून दूर जात राहतो, तिथे अंधार होत जातो. पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास 24 तासाचा अवधी लागतो. सुमारे 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असा हा अवधी असतो. अशा प्रकारचा एक दिवस आणि एक रात्र मिळून होणाऱ्या काळालाही व्यापक अर्थाने एक दिवस असे म्हणतात. असा एक दिवस म्हणजे एक वार होय. सोमवार ते रविवार असा 7 वारांचा एक आठवडा, 2 आठवड्यांचा एक पंधरवाडा, 4 आठवड्यांचा म्हणजे 2 पंधरवाड्यांचा एक महिना, 12 महिन्यांचे एक वर्ष. अशा पद्धतीने आपण काळाची क्रमवार विभागणी करतो. वर्षामागून वर्ष संपत 100 वर्षाचा काळ संपला की 1 शतक पूर्ण होते. अशी 10 शतके म्हणजे 1000 वर्षे संपली की 1 सहस्त्र पूर्ण होते. काळाच्या अशा विभागणीला एक रेखिक विभागणी म्हणतात. इसवी सनाचा काळ. एक रेखिक विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते. इतिहासांच्या पुस्तकामध्येही एका पाठोपाठ घडलेल्या घटनांची साखळी अशाच एक रेखिक पद्धतीने क्रमशः मांडलेली असते. त्यासाठी सर्वसाधारणपणे इसवी सनाचा उपयोग केला जातो. आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सनावर आधारलेली असते. येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सनाची सुरुवात झाली. मराठीतील इसवी हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे. ज्या वर्षापासून इसवी सनाची सुरुवात झाली ते इसवी सनाचे पहिले वर्ष. त्या वर्षाची सुरुवात 1 या संख्येने दाखवली जाते. नंतर येणाऱ्या प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या पुढच्या दिशेने चढत जाते. इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकांचा काळ इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकाळाचा काळ इसवी सन 1 ते 1000 असा लिहिला जातो. इसवी सनापूर्वीचा काळ. इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ असे म्हटले जाते. या काळातील वर्षे मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या पद्धतीने मांडली जाते. इसवी सनापूर्वीच्या पहिल्या शतकाची सुरुवात इसवी सन पूर्व 100 या वर्षी झाली आणि ते इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपले. तसेच इसवी सनापूर्वी पहिल्या सहस्त्रकांची सुरुवात इसवी सन पूर्व 1000 या वर्षी झाली आणि ते इसवी सन पूर्व 1 या वर्षी संपले. म्हणून इसवी
सणापूर्वीच्या पहिल्या 100 वर्षांचा म्हणजेच पहिल्या शतकांचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 100 ते 1 आणि इसवी सणापूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकांचा काळ म्हणजेच इसवी सन पूर्व 1000 ते 1. इसवी सणापूर्वीचा कालखंड लिहिण्याची पद्धत आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने घेऊ. वर्धमान महावीरांचा जीवनकाल इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 असा लिहिला जातो. गौतम बुद्ध जीवनकाल इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 असा लिहिला जातो. कालगणना आणि कालगणनेच्या पद्धती. कालगणना करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे. काळ मोजण्याची आपल्याला माहीत असलेली एकके पुढीलप्रमाणे आहेत: सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक. सेकंद हे यातील सर्वात छोटे एकक आहे. जगभर कालगणनेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. त्यामध्ये इसवी सन ही पद्धत अधिक प्रचारात आहे. सर्वसाधारणपणे संबंधित महिन्यातील त्या दिवसांचा क्रमांक, चालू महिन्याचे नाव किंवा क्रमांक आणि चालू वर्षाचा क्रमांक अशा क्रमाने आपला दिनांक लिहितो. तारीख हाही दिनांकाचा समानार्थी शब्द प्रचारात आहे. कालगणनेच्या इतरही पद्धती आहेत. इसवी सनाची सुरुवात येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ झाली हे आपण पाहिले आहे. एखाद्या विशेष घटनांच्या स्मरणार्थ नव्या कालगणनेची सुरुवात केली जाण्याची प्रथा पूर्वीपासून अस्तित्वात होती. उदाहरणार्थ, एखाद्या पराक्रमी राजांच्या राज्याभिषेकांची घटना. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकांच्या निमित्ताने इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक शक या नावाची सुरुवात केली होती हे आपल्याला माहीत आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत मागे जाणारा 4.5 अब्ज वर्षांचा एवढा मोठा काळ एकदम समजावून घेणे सोपे नाही, म्हणून तो टप्प्याटप्प्याने समजून घेणे आवश्यक आहे. शालिवाहक शक आणि विक्रम या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले. या स्थलांतरांच्या काळापासून हिजरी कालगणनेची सुरुवात झाली. भारतातील फारसी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहेनशाही कालगणना असे म्हटले जाते. इतिहासाची काल विभागणी. इतिहास हे भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र हे आपण पहिल्या पाठात पाहिले. त्यावरून आपल्या हेही लक्षात येते की गेलेला सर्व काळ हा भूतकाळ होय. भूतकाळच हा इतिहासाचा काळ आहे. व्यापक दृष्टीने पाहता इतिहासाचा काळ आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्तीच्या काळापर्यंत मागे जातो हे लक्षात घ्यायला हवे. सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. आपली पृथ्वी हा त्या सूर्यमालेतील एक ग्रह. याचा अर्थ पृथ्वीची उत्पत्तीसुद्धा सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली. पृथ्वीच्या उत्पत्तीपर्यंत मागे जाणारा 4.5 अब्ज वर्षांचा एवढा मोठा काळ एकदम समजावून घेणे सोपे नाही, म्हणून तो टप्प्याटप्प्याने समजावून घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी इतिहासाच्या काळाची विभागणी केली जाते. त्यामध्येच प्रामुख्याने 2 टप्पे मानले आहेत: प्रागैतिहासिक काळ, ऐतिहासिक काळ. प्रागैतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्राग म्हणजे पूर्वीचा, ऐतिहासिक म्हणजे काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती आणि कालनिश्चिती. आज कोणता वार आहे किंवा कोणती तिथी आहे किंवा कोणती तारीख आहे हे आपण ठरवतो तेव्हा आपण कालगणना करतो.
कालगणनेच्या अनेक पद्धती असतात हे आपण पाहिले. या पद्धतीमध्ये काळाची गणना पुढील किंवा मागील क्रमाने करता येते. उदाहरणार्थ हा महिना जून आहे असे म्हटले तर मागील महिना मे होतो आणि पुढील महिना जुलै असे हे सांगता येते. आज 10 तारीख असेल तर काल 9 तारीख होती आणि उद्या 11 तारीख असेल हे सांगता येते. म्हणजे कालगणनेच्या पद्धतीमध्ये आपण काळाची लांबी मोजतो. इसवी सनाचा प्रारंभ होण्यापूर्वीच्या काळात घडून गेलेल्या घटनांचा अभ्यास करताना त्यांच्या काळाचा उल्लेख इसवी सनापूर्वी अमुक इतकी वर्ष असा केला जातो. त्यापैकीही काही घटनांची माहिती आपल्याला जमिनीखाली गाडले गेलेल्या पुराव्याच्या आधारे मिळवावी लागते. तो पुरावा बहुधा वस्तू आणि वास्तू यांच्या अवशेषांच्या स्वरूपात असतो. त्या अवशेषांच्या आधाराने हजारो वर्षापूर्वीच्या घटनांची कालनिश्चिती करणे वैज्ञानिक पद्धतीच्या आधारे शक्य होते. जमिनीखाली मातीचे एकावर एक असे अनेक थर साचलेले असतात. मातीच्या थरांचा आणि त्या थरात मिळालेल्या अवशेषांचा कालखंड अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत असा निश्चित स्वरूपात सांगता येत नाही. आजपासून अमुक इतक्या वर्षापूर्वी अशा पद्धतीने त्या काळाची मोजणी करणे मात्र शक्य असते. म्हणून अशा पद्धतींना कालमापनांच्या पद्धती असे म्हटले जाते. अशा प्रकारे कालमापन करण्यासाठी कर्ब 14 विश्लेषण, काष्ठवलयांचे विश्लेषण यासारख्या विविध वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग केला जातो. कालमापनाच्या आधारे अवशेष आणि ज्या थरात ते सापडले ते मातीचे थर किती वर्षापूर्वीचे आहे हे समजले की त्याचा काळ ढोबळमानाने निश्चित करता येतो. उदाहरणार्थ एखादे मातीचे भांडे 5000 वर्षापूर्वीचे आहे अशा निष्कर्ष कालमापन पद्धतीच्या आधारे निघाला तर असे म्हणता येते की त्या भांड्यांचा काळ इसवी पूर्व सुमारे 3000 वर्षे इतका आहे. त्याच्या आधारे ज्या संस्कृतीत ते भांडे निगडीत आहे त्या संस्कृतीचा काळ इसवी पूर्व सुमारे 3000 वर्षे इतका आहे असे सांगता येते.